अंजनगाव सुरजी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील अंध अपंग वृद्ध लाभार्थी 2 ते 3 महिने झाले आधार कार्ड अपडेट होत नसल्यामुळे मानधनापासून वंचित आहे। तहसील कार्यालय येथे 2 ते 3 वेळा चक्कर मारून त्यांचे 200 रुपये जाणे येणे असा खर्च येत असून विशेष करून आता उन्हाळ्याचा तडाखा जोरात असल्याने वृद्ध व अपंगांना त्याचा फटका सुद्धा बसू शकतो व गोरगरीब महिला अंध अपंगांपासून तो खर्च पूर्णपणे वाया जात आहे। तेथील कर्मचारी म्हणतात, पगार आमच्या हातात नाही, तिकडून डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात येईल व ते खाली हाताने वापस जातात। त्यामुळे हे निराधार योजनेतील वृद्ध अपंग हवालदिल झाले आहे। कारण वृद्ध अपंग म्हटले तर त्यांना किती त्रास होतो याची शासनाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही का, असा प्रश्न वृद्ध अपंग करीत आहेत। यासाठी संपूर्ण तालुक्यातील गोरगरीब वृद्ध अंध अपंग नागरिकांचे मानधन पगार आधार अपडेट करून मानधन बंद झाले ते त्यांना पगार पूर्ववत सुरू करावे। तसेच रेशन कार्ड अपडेट होत नसल्यामुळे धान्य सुद्धा गोरगरीब यांना मिळत नाही। त्यामुळे हे सर्व निराधार अपंग खचून गेले आहेत। त्यांच्यावर उपासमारीची वेळ सुद्धा येत आहे। अतिशय हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्याकडे कोणीच नेता किंवा समाजसेवक किंवा लोकप्रतिनिधी या बाबींकडे लक्ष देईल का, असा प्रश्न उद्भवत आहे। तरी शासनाने या गोरगरीब अंध अपंग वृद्धांना मानधन लवकर सुरू करावे अशा तऱ्हेचे निवेदन महेश खारोडे उपसभापती अंजनगाव सुरजी यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।